नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच। गरमागरम चविष्ट समोसा कोणाला आवडत नाही। भरपूर वाटाणे, उकडलेला बटाटा, त्याच्यामध्ये कोथिंबीर, धने आणि असं सगळं मिश्रण तयार केलेला समोसा आपल्या प्रत्येकाच्या आवडीचा। गरमागरम समोसा, त्याच्याबरोबर चटणी किंवा टोमॅटोचा सॉस असं जर काही असेल तर आणखीनच बहार। काही जण नुसते समोसे खातात, काही जण समोसा पाव खातात आणि हा समोसा पाव किंवा समोसा अतिशय चविष्ट आणि चवदार लागतो, आपले जिभेचे चोचलेही पुरवतो। परंतु तुम्ही जर आवडीने समोसा खात असाल तर जरा सावधान। उल्हासनगर येथील एका दुकानामध्ये ज्या ठिकाणी समोसे मोठ्या प्रमाणात तयार केले जायचे त्या ठिकाणचा एक व्हिडिओ प्रसारित झाला। वृत्तपत्रातूनही त्या संदर्भातल्या बातम्या आल्या। काय घडलं होतं नेमकं तिथे? तर समोसे तयार करताना त्याचं जे पीठ हाताने मळावं लागतं, ते समोसाचं पीठ हाताने मळण्याऐवजी त्या दुकानात काम करणारा कर्मचारी ते पायाने मळत होता। रस्त्यावर ते खाद्यपदार्थ तयार करत असताना आपल्याला ते आपल्या समोरच तयार केले जातात। तिथे आत आणि बाहेर असा काही वेगळा प्रकार नसतो। हॉटेलमध्ये मात्र त्यांचं किचन, त्यांचं स्वयंपाकघर हे वेगळं असतं आणि त्या ठिकाणी सगळे खाद्यपदार्थ तयार केले जातात। म्हणून अगदी किती मोठं आणि चांगलं हॉटेल असलं तरी त्या हॉटेलमध्ये किंवा त्या हॉटेलच्या स्वयंपाकघरामध्ये आपण कधी डोकावून पाहू नये असं एक सांगितलं जातं। विशेषतः आपण हातगाडीवरची पाणीपुरी मोठ्या चवीने खातो, आपल्याला ती आवडते। मात्र याच पाणीपुरीसाठी जे पाणी वापरलं जातं ते पाणी प्रसाधनगृहातील वापरलं जातं, असे काही व्हिडिओ, अशा काही बातम्या याआधी आपण वाचल्या असतील, ऐकल्या असतील। आणि आता ही उल्हासनगरमधील समोसा तयार करण्यासाठीचं पीठ पायाने तोडण्याची बातमी। आपण ज्या ठिकाणी किंवा ज्या दुकानदाराकडे किंवा ज्या दुकानातून असे खाद्यपदार्थ विकत घेतो ते खाद्यपदार्थ तयार करताना योग्य ती काळजी घेतली जाते का? तेथे काम करणारे कर्मचारी स्वच्छता पाळून आपली कामं करतायत का? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल। आपण उघड्यावरचे जे खाद्यपदार्थ खातो ते खाद्यपदार्थ खाताना आपण नक्कीच सावधगिरी आणि काळजी घेतली पाहिजे। जर योग्य प्रकारे स्वच्छता न बाळगता, न पाळता अशा प्रकारे खाद्यपदार्थ केले जात असतील तर ते नक्कीच आपल्या आरोग्यास अपायकारक आहे। उल्हासनगरची ही घटना समोर आली असली तरी सर्वच ठिकाणी अशा प्रकारे काळजी न घेता किंवा स्वच्छता न बाळगता समोसे किंवा खाद्यपदार्थ तयार केले जातातच असं मात्र अजिबात म्हणणे नाही। अनेक दुकानदार किंवा खाद्य व्यावसायिक योग्य ती काळजी घेऊन, योग्य ती स्वच्छता बाळगून आपले खाद्यपदार्थ तयार करतही असतात। तुर्तास इथंच थांबतो। आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसंच शेजो उवाच हे चॅनलही सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया शेजो उवाचच्या नव्या भागात। नमस्कार।